इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिवाफना ज्वेलर्स की। नमस्कार। महानगर पालिकाओं के चुनाव में अब बस कुछ ही घंटों की दूरी है और जैसे जैसे घड़ी की सुइयां आगे बढ़ रही है वैसे वैसे उम्मीदवारों की दिल की धड़कनें भी तेज होती दिखाई दे रही है। कहीं मंदिरों में घंटियां बज रही है, कहीं मस्जिदों में दुआएं मांगी जा रही है, कहीं घर के कोने में देवी देवताओं के सामने तस्वीरों के सामने हाथ जुड़ रहे हैं। प्रचार जारी है, लेकिन प्रचार के साथ साथ राम का नाम भी लिया जा रहा है, इस उम्मीद में कि मतदाताओं को सद्बुद्धि मिले और वह सही उम्मीदवार का चुनाव करें। लेकिन इसी चुनावी शोर में कुछ चेहरे ऐसे भी हैं जो असामान्य रूप से शांत हैं। न घबराहट, न बेचैनी, न हार का डर, बस एक अजीब सा आत्मविश्वास। हमारी टीम पहुंची प्रभाग क्रमांक 1 में। वहां प्रचार में हमें दिखाई दी दक्षा सोलंकी। नाम थोड़ा फिल्मी है, लेकिन काम बिल्कुल भी फिल्मी नहीं है। जमीन से जुड़े हुए, समाज से जुड़े हुए। परिवार में समाज सेवा कोई नया शब्द नहीं है, सालों से यह काम चलता आ रहा है, बिना कैमरे, बिना पोस्टर और बिना नारे के। अब अगर इस सेवा को एक संवैधानिक पद मिल जाए तो शायद काम को और ताकत मिल सकती है। यही सोचकर वे चुनाव मैदान में उतरे हैं। लेकिन जो बात सबसे ज्यादा चौंकाती है वह यह कि वे अपने किसी भी विरोधी के खिलाफ एक शब्द नहीं बोल रही। उनका कहना है कि चुनाव लड़ रहे सभी लोग अच्छे हैं, हम सब मिलजुल कर काम करते रहे हैं। अब जरा ठहरिए। आज के दौर में जब चुनाव मतलब आरोप, चुनाव मतलब चरित्र हनन, चुनाव मतलब कीचड़, वहां एक उम्मीदवार ऐसा भी है जो अपने प्रतिद्वंदी को बधाई दे रहा है, प्रशंसा कर रहा है। ना किसी काम पर सवाल, ना किसी की नीयत पर सवाल। हमारे रिपोर्टर जब वहां पर मिलने के लिए पहुंचे तो उनके चेहरे पर हार की आशंका बिल्कुल भी नहीं थी, बल्कि एक सहज विश्वास था, जैसे जीत उन्हें तय लग रही हो। ताई, आपले नाव आणि शिक्षण? मी दक्षा दीपक सोलंकी. मी वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेली आहे आणि आता सध्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करते. ओके, तुम्ही वेल एज्युकेटेड आहात ताई, तर आपला कल या राजकारणात कसा वाढतोय, कसा वाढला? अच्छा, मी ॲक्च्युली अभ्यास करताना मी मागच्या 12 वर्षापासून इकडे राहते या प्रभागामध्ये आणि मी महिलांना खूप जवळून बघितलेलं आहे. त्यांच्या समस्या, रस्ते, पाणी, गटर या मूलभूत सुविधा आहे, पण याच्या व्यतिरिक्त पण या पलीकडे जसं की महिला सक्षमीकरण ही महिलांची खूप मोठी समस्या आहे की त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहणं खूप गरजेचं आहे. आपल्या प्रभागातील वार्डातील 1 क्रमांक वार्डातील महिला बाहेर रोजगार उत्पन्न करण्यासाठी जातात, रोजगार निर्मितीसाठी. तर ती रोजगार आपल्या वार्डात उत्पन्न व्हायला पाहिजे, हा माझा मेन हेतू असेल. तर तुम्ही यासाठी याच्या अगोदर पण काही प्रयत्न केलेले असतील, ते थोडक्यात? प्रयत्न तर माझे हजबंड आहे, त्यांनी इकडे त्यांचं या कार्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. सामाजिक कार्य ते करतच राहतात या प्रभागामध्ये. म्हणजे निवडणूकच नव्हे तर तुम्ही या आधी पण सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहात? हो हो. तुम्ही काय विजन घेऊन ही निवडणूक लढत आहे? जसं की आता जे काही आपल्या प्रभागामध्ये गरीब म्हणजे लोक आहेत, तर ते लोक म्हणजे आजारी पडल्यानंतर सरकारी दवाखान्यापर्यंत पोहोचू नाही शकत. कागदपत्र नसतात कोणाचं KYC नाहीये, तर कोणाचं ते आपलं कोणचं आहे ई सेवा केंद्र वगैरे जे काही असतं ते नाहीये. त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी ओळख लागते, ती ओळख नाहीये. त्यामुळे ते सरकारी दवाखाने फ्रीमध्ये ते आपला स्वतःचा उपचार नाही करू शकत. तर माझा हा हेतू असेल का इकडे गरीब लोकांसाठी एक दवाखाना सुरू करायचा, जिम्नॅस्टिक हॉल, जेणेकरून लहान मुलं इंडोर गेम्स त्या जिम्नॅस्टिक हॉलमध्ये खेळू शकतील. तसंच सार्वजनिक ग्रंथालय, जे काही वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी वाचनालय
निर्मिती असेल, त्याच्यानंतर जे काही आपले कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जे काही मुलं प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी पण लायब्ररी सुविधा उपलब्ध करून द्यायची, ही पण आपली एक हेतू असेल पुढे. आणि सर्वात मेन म्हणजे महिला सक्षमीकरण. माझं चिन्ह पण तेच आहे, शिलाई मशीन, जेणेकरून मी त्यांना स्वयंरोजगार उत्पन्न करून देऊ शकते. ओके, म्हणजे एकंदरीतच तुमचा शिक्षणाकडे जास्त कल वाढ आहे असं वाटतंय. हो. चालेल दादा, हे आपल्या हातात काय आहे नेमकं? हे आमचं चिन्ह आहे शिलाई मशीन. अशा 4 मशीन आहेत तिथे, अ ब क ड. मी अ मध्ये उमेदवार अपक्ष म्हणून उभा आहे. माझी मिसेस दक्षा दीपक सोलंकी, त्यांचं चिन्ह आहे शिलाई मशीन. पहिल्या मशीनमध्ये सगळ्यात खालचं 8 नंबरचं बटन शिलाई मशीनचं आहे. हे बटन दाबून सगळे मला प्रचंड मतांनी विजयी करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि मी लोकांची सेवासाठी नेहमी उभं राहत आहे आणि पुढे पण राहील. मी वार्डात प्रत्येक घरी फिरत आहे. जवळपास मी 2 ते 3 हजार घरी फिरलो आहे. एक घरा जाऊन मी होम कॅम्पेन करत आहे. प्रत्येक घरी लोकांचं जे मला प्रेम भेटत आहे आणि प्रत्येक जागी लोक जे मला सहकार्य करत आहे ते पाहून मला असं वाटलं का मी हे सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि लोकांचा माझ्यावर एवढा विश्वास पण आहे. तर ते विश्वास पाहून आणि लोकांचं ते उत्साह पाहून माझ्यात जे आता समाजकार्याची हे झाली आहे सुरुवात, आता ते आणखी जोरात पुढे करू. निर्णय काही असो, जनताचा कॉल मला मान्य राहील. निर्णय माझा काही असो, पण मी जनताची आणि वार्डाची सेवा नेहमी करत राहील. ताई, माझा एक शेवटचा प्रश्न. जसं आपण म्हटलं शिलाई मशीन, आता अपक्ष म्हणून तुम्ही उभे आहात, भरपूर चिन्ह मिळाले होते, तर आपण शिलाई मशीनच हे चिन्ह का सिलेक्ट केलं याच्यावर काय सांगणार? या अगोदर पण तुम्हाला बोलली की माझा जास्त करून भर असेल महिला सक्षमीकरण, का त्यांना रोजगार उत्पन्न व्हावा. त्यासाठी आमच्या घरून याच्या पहिले 500-600 महिला शिवण क्लास हे शिकून गेलेले, म्हणून आमचं चिन्ह पण आम्ही शिलाई मशीन हे घेतलेलं आहे. शिवण क्लास जेणेकरून आम्ही महिलांना रोजगार निर्मिती करू शकतो. आज सिलाई मशीन प्रत्येकाच्या घरात आहे. कितीतरी महिला पुरुष सिलाई मशीनद्वारे आपले पोट भरत आहे. त्यांच्या घरी हे एक सगळ्यात जास्त घर चालवणारं साधन आहे आज आपल्या वार्डामध्ये. सिलाई मशीन असं सिम्बॉल आहे जो प्रत्येकाला आठवून राहील आणि महिलांचा लाडका सिम्बॉल आहे. त्या हिशोबाने आम्ही सिलाई मशीन हा सिलेक्ट केला आहे. आपण वार्ड क्रमांक 1 मधील नागरिकांना काय आव्हान करू शकता दादा? आव्हान फक्त इतकंच आहे माझं, जे मी आज सगळ्यांच्या घरी गेलो, सगळ्या लोकांनी जे मला प्रेम दिलं, एवढं प्रेम दिलं त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद देतो मी. त्यांनी माझ्यावर जे विश्वास ठेवलाय आणि मला जे आशीर्वाद दिलं, असंच आशीर्वाद विश्वास माझ्यावर नेहमी वार्डाचं लोकांची राहतील अशी मला अपेक्षा आहे. असंच सहकार्य मला पुढे पण लाभत राहील नागरिकांकडून, अशीच मी अपेक्षा करते. अब सवाल यह नहीं है कि उन्होंने अपने ऊपर उन्हें कितना भरोसा है, सवाल यह है कि क्या यह भरोसा मतदाताओं तक पहुंच पाएगा। और 16 तारीख को जब नतीजे आएंगे तो क्या है यह शांति, यह सकारात्मकता मतों में बदल पाएगी। फैसला जनता के हाथ में है और जवाब कुछ ही घंटों में आप सभी के सामने होगा। मैं हूं आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज से कड़वा लेकिन सच। जय हिंद। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।